सो आपले स्टुडंट आहेत अभिषेक, आज त्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे क्वालिटास ग्लोबलमध्ये डेटा अनोटेटरसाठी. सो पहिली गोष्ट पुणेरी पॅटर्नच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सो अभिषेक, आज कसं वाटतंय? मस्त वाटतंय, एकदम भारी. चालेल. सो अभिषेक, आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल की तुमची ओव्हरऑल जर्नी काय होती किंवा काय काय गोष्टी तुम्हाला शिकायला भेटल्या. जर्नी चांगली होती. इथं आल्यानंतर पहिला पॉवर BI चालू केलं, नाही एक्सेल चालू केलं, मग SQL चालू केलं, मग पायथन चालू केलं, मग टॅब्ल्यू चालू केलं आणि मग नंतर ना डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग. सो अभिषेक, असे काय पॉइंट्स होते? आता ऑब्व्हियसली पूर्ण पुण्यामध्ये बरेच इन्स्टिट्यूट्स आहेत, तर तुम्हाला काय गोष्टी चांगल्या वाटल्या पुणेरी पॅटर्नच्या? टीचरच्या मोर शिकवते ना, ऑनलाईन क्लास नाही, ऑनलाईन पण चालतं पण ऑफलाईन घेतलेलं चांगलं असतं. मग ऑफलाईन क्लासमध्ये एक्झॅक्टली काय तुम्हाला बेस्ट फॅक्टर्स वाटले? जसं की आता बऱ्याच ठिकाणी स्क्रीन असतात शिकवायला किंवा बऱ्याच ठिकाणी नोट्स पण असतात, PPT असतात. सो पुणेरी पॅटर्नमध्ये काय वेगळं वाटलं? ते ट्रॅक्टर थ्रू आपण तुम्ही जॉईन करू शकता आणि समोर लॅपटॉप वर बघू शकता तुम्ही सगळं. आणि तुमच्या टीचर्स बद्दल तुम्ही काय सांगणार? टीचर चांगलेच आहे सगळं तसे. सो अजून प्लेसमेंट फॅसिलिटी बद्दल तुम्ही काय सांगाल? प्लेसमेंट तर चांगलं होतं. 2 इंटरव्ह्यू मध्ये साइड बाय साइड झालं, रिजेक्ट झालं. नंतर 3rd इंटरव्ह्यू एवढं चांगलं होतं की मी तर क्वालिफाय झालं. ग्रेट, चालेल. सो मग बाकी जे स्टुडंट आहेत जे आपल्याला आता ऑब्झर्व करतात येतं, बाकी स्टुडंटला तुम्ही काय सल्ला देणार? की तुम्ही क्लासला येत जा, ऑनलाईन नका करू, क्लासमध्ये अटेंड करा आणि इंटरव्ह्यू साठी मॅडमशी बोलत राहा. बरोबर, इंटरव्ह्यू साठी इंटच राहणं फार गरजेचं आहे. जसे की तुम्हाला कुठला जॉब कॉल दिल्यानंतर तुम्ही त्याला अटेंड केलं, तुमचे पालक जसे आज सोबत आहे तर तुम्ही पण खूप सपोर्ट केलं. चालेल. सो अजून जे काही बेस्ट फॅक्टर्स आहेत जसे की काउन्सिलिंग, कारण मला आठवते अजून तुम्ही आला होता व्हिजिटला. सो तुम्ही असं सांगितलं की काही इन्स्टिट्यूट बरेच आहेत बंद पडतात किंवा विश्वास नाही, हा फॅक्टर सगळ्याच ठिकाणी. सो तुम्ही त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही का, जसं आम्ही सांगितलं. सो पुणेरी पॅटर्न होतं, आहे आणि अजूनही असणार आहे. त्यामुळं त्या गोष्टींबद्दल निश्चिंत राहा असं मी सांगेन. दुसरी महत्वाची गोष्ट की जे बेसिकली काउन्सिलिंग असतं त्यामध्ये तुम्ही काय ऑब्झर्व केलं? कारण काउन्सिलर तर सगळ्याच ठिकाणी असतात, एज्युकेशन काउन्सिलिंग असतं बऱ्याच ठिकाणी. तुम्ही काय ऑब्झर्व केलं? त्यांनी सगळं सांगितलं काय काय कुठली साईड निवडली पाहिजे, कुठली साईड नाही घेतली पाहिजे, त्याच्यात जास्त बेसवर, कुठल्या बेसवर जास्त पगार आहे, कुठल्या बेसवर जास्त नोकरी आहे, ते सगळं सांगितलं ना मॅडमने. म्हणून ते मी मशीन लर्निंग घेतलं. चालेल, ग्रेट. सो अजून काही एखादी गोष्ट असेल आमच्या टीम साठी आज काय मेसेज मिळाला, काय संदेश असतो? कारण खूप एफर्ट टाकले स्पेसिफिकली आपल्या स्टुडंटने, तर ह्या एफर्ट मधून आपण काहीतरी धडा शिकतो काय सांगितलं, तुम्ही आमच्या सगळ्या टीमला काय संदेश द्याल? येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते चॅलेंज तुम्ही ओव्हरटेक करा. ग्रेट, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्ही उभे राहा. चालेल. आणि जसं की आता तुम्ही ऍज अ पॅरेंट अभिषेक सोबत नेहमी आहे, तुम्ही काय सांगाल, आज कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ह्या क्षणाचीच आम्ही वाट पाहत होतो, आनंद झाला आणि पुणेरी पॅटर्न एकदम फॅमिली सारखी वाटली मला. ग्रेट. चालेल. आणि बेसिकली मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की असं थ्रूआउट इयर्स बऱ्याच गोष्टी तुम्ही बघितल्या, खूप फेस केले ऍज अ पालक म्हणून, तर तुम्ही बाकी विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? कारण थ्रूआउट चॅलेंजेस एवढे सगळे स्वीकारून पुढे जाणं इतकं इझी नाही. म्हणजे जसं की ऍज अ पालक मी खूप ऑब्झर्व केले की तुमचे पालक खूप सपोर्टिव्ह आहेत, तर तुम्ही बाकी पालकांना एक पालक म्हणून काय सल्ला द्याल की बाबा बाकी मुलांसाठी त्यांनी काय केलं पाहिजे? कारण तुम्ही असे पालक आहे की ज्यांनी खूप केलंय, म्हणजे लाईक डेली घेऊन यायचं क्लासला. स्पेसिफिकली अभिषेकचे पॅरेंट डेली क्लासला घेऊन येतात, घेऊनही जातात. म्हणजे इवन दो दे आर रिटायर्ड बट स्टील दे आर व्हेरी सपोर्टिव्ह विथ अभिषेक, बिकॉज सगळे प्रॉब्लेम्स त्याच्या पुढे शून्य असतात. सो एक पालक म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल बाकी पालकांना? मुलांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे जास्त, आणि त्यांच्याबरोबर पॉझिटिव्ह विचार जास्त मांडले पाहिजेत पालकांनी. निगेटिव्हकडे जास्त नाही लक्ष द्यायला पाहिजे पालकांनी, जरी असलं. खूप चांगला संदेश दिला, कारण की ह्याच गोष्टी आहेत आपल्याला जनरली कम्पेअर करायची सवय असते पालक म्हणून. आणि जसं तुम्ही म्हटलं पॉझिटिव्हली मोटिवेट करणं गरजेचं आहे, तर ही ह्या काळाची खूप गरज आहे. कारण कॉम्पिटिशन आहे, भरपूर स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये आपल्या मुलाला टिकवायचं असेल तर तुम्हाला पॉझिटिव्हली घेणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आहेत. आणि जसं की आता आमची पूर्ण टीम आहे पुणेरी पॅटर्नच्या, आज इथे ट्रेनर मॅडम पण आहेत.
सो तुमचा काय संदेश राहील आमच्या सगळ्या टीमला? कारण की एक कसं असतं ना, एक आपण 6 months मध्ये जे मुलं अचीव्ह करतात तर ते कमी असतात. आता तुमच्या मुलांना ऑलमोस्ट क्लास संपल्यानंतर ऑलमोस्ट विदिन अ मंथच होऊन गेले, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचाही खूप मोलाचा वाटा आहे. ते तुम्ही आमच्या सगळ्या टीमला काय संदेश द्याल? टीम वर्क चांगला आहे, व्यवस्थित सांगतात समजावून वगैरे. मेन म्हणजे ओनर चांगल्या एखाद्या म्हणजे सिस्टर सारखंच म्हणजे सगळं समजून सांगितलं आम्हाला त्यांनी व्यवस्थित. कारण काही काही जे होणार आहे त्यांची लँग्वेज आपली लँग्वेज त्यांची मॅच होत नाही, म्हणजे बोली भाषा आपली. बरोबर, ते एक महत्वाचं पॉइंट आहे पुणे मध्ये. चला खूप छान वाटलं. इम्पॉर्टंट तर तेच आहे की क्लासेस सगळ्याच ठिकाणी आहेत, पण ज्यावेळेस आपण आपल्या लोकांसोबत आपल्या भाषेत जेव्हा बोलतो तर त्यामध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात प्रत्येक मुलाचे, तर ते थोडेसे व्यवस्थित संवाद झाला तर त्या मुलाला काहीतरी बेस्ट सोल्युशन देता येतो असं. चालेल. आणि जसं की आता पुणेरी पॅटर्नची युएसपी आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन, जसं मी एव्हरी सॅटर्डेला शिकवते, तर ते तुम्ही बऱ्यापैकी सातत्याने अटेंड केलं, बरोबर? तुम्ही पण केले, तर मग त्या सेशन मधून तुम्हाला काय शिकायला भेटलं? ऍप्टिट्यूड टेस्ट शिकायला भेटली. अजून कुठलं एखादं सेशन आहे की जे खूप लक्षात राहिलं किंवा मोटिवेट केलं? ते मिमिक्री करणं. ऑब्विसली प्रत्येकामध्ये काहीतरी कला पण पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी ऍज एंगेजमेंट करावं लागतं, त्यामुळे कॉन्फिडन्स येतो ना. करेक्ट 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 करेक्ट. नाही तेच असतं की आपण पब्लिकली बोललं पाहिजे, आपली बाजू आपल्याला मांडता यायला पाहिजे, हेच एक इंटेन्शन असतं. ग्रेट. चालेल. सो अभिषेक, तुम्हाला तुमच्या पुढच्या जर्नीसाठी आणि तुमच्या फॅमिलीला खूप शुभेच्छा. थँक्यू. अजून काही आहे म्हणजे मेसेज तुम्हाला द्यायचा आहे बाकी विद्यार्थ्यांना? आता बेसिकली काय होतं की 2 भाग आहेत. आपलं प्लेसमेंट होतं, आपण स्टुडंटला सांगतो, काही स्टुडंट खूप मोटिवेट होतात की यार मलाही भेटेल, काही अजून नाराज होतात की यार माझं नाही झालं. अशा सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल ऍज अ फॅमिली? काय सांगाल सगळ्यांना? इंटरव्ह्यू देत राहिले की तुम्हाला त्यातून शिकायला मिळतं की आपण कुठेही कमी पडतोय, काय प्रोग्रेस केलं पाहिजे. मग आपण मॅडमची कॉन्टॅक्ट साधून तुम्ही आणखी प्रोग्रेस करू शकता. म्हणजे माघार घेऊ नका तुम्ही. अगदी करेक्ट. 10 वेळा द्या, 20 वेळा द्या, एक दिवस आपला आहेच केव्हा तरी. अगदी करेक्ट. खूप चांगला संदेश दिला आज तुम्ही, कारण की हेच तर इम्पॉर्टंट आहे. नेव्हर गिव्हिंग अप ॲटिट्यूड पाहिजे. जसे की अभिषेक स्टुडंटचं मी बेस्ट क्वालिटी ही सांगेल की इव्हन दो देर आर लॉट ऑफ चॅलेंजेस ही ट्राईड, आणि प्रयत्नाला यश हे नक्कीच मिळतं. खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा.